नमस्कार, मी तेजश्री. मला नेहमी एक गंमत वाटते की रस्त्यांवरती इतक्या गाड्या असताना सुद्धा सगळं कसं व्यवस्थित आणि सुरळीत चालू असतं. हां, काही दुर्दैवी घटना घडतात, पण ज्या प्रमाणात गाड्या असतात त्या प्रमाणात ह्या घटनांचं प्रमाण अगदी तुरळकच म्हणावं लागेल. तुम्ही कधी विचार केलाय का की असं का घडतं? याचं कारण असं आहे की प्रत्येक वाहन चालकाचं त्या रस्त्याशी एक नातं जोडलं गेलेलं असतं आणि त्या नात्याचा आदर करण्यासाठी आपल्या परिवहन मंडळाने म्हणजेच आरटीओने काही नियम घालून दिलेत आणि या नियमांचं जर आपण नीट पालन केलं तर सगळं ट्रॅफिक अगदी व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालेल, यात काही शंकाच नाही. आता तुम्ही वाहन चालवणार आहात म्हणजेच रस्त्याशी नातं जोडणार आहात. चला तर या नियमांची आपण आज ओळख करून घेऊयात. हा ट्रॅफिक सिग्नल तर आपण रोजच पाहत असतो. यामध्ये प्रामुख्याने 3 रंगाचे दिवे आपल्याला पाहायला मिळतात: लाल, पिवळा आणि हिरवा. लाल रंगाचा दिवा हा आपल्याला वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या आधी थांबण्याचा इशारा देतो. पिवळ्या रंगाचा दिवा हा सावधानतेचा इशारा देतो, तर हिरव्या रंगाचा दिवा वाहन पुढे नेण्याची परवानगी देतो. ट्रॅफिकसाठी ही नियमावली अधिक समजायला सोपी व्हावी म्हणून या सगळ्या नियमांचं चिन्हांमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे आणि सोप्या चित्रांमुळे ते सहज लक्षात राहतात. रस्त्यांवरची ही चिन्हे प्रामुख्याने वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन या आकारांमध्ये दाखवलेली असतात. याच्यामध्ये आकारासोबत रंगांचंही तितकंच महत्त्व आहे. वर्तुळात दाखवलेली चिन्हे ही आदेश देणारी चिन्हे असतात, तर त्रिकोणात दाखवलेली चिन्हे ही सावधान करण्यासाठी असतात. त्याचसोबत चौकोनात दाखवलेली चिन्हे ही माहिती पुरवणारी चिन्हे असतात आणि या सर्व चिन्हांमध्ये एकच चिन्ह जे षटकोनी आकाराचे असते, याचा अर्थ असा की थांबा. हे चिन्ह कुठेही दिसल्यास त्या जागी आपले वाहन थांबवायचे असते. आणि दुसरे चिन्ह म्हणजे उलटा त्रिकोण. उलटा त्रिकोण याचा अर्थ असा की मागील वाहनांना मार्ग द्या. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आदेश देणाऱ्या चिन्हांबद्दलची माहिती करून घेऊयात. वर्तुळात दाखवलेल्या बऱ्याचशा चिन्हांवर लाल वर्तुळातच तिरकी रेषा मारलेली असते. याचा अर्थ असा होतो की चिन्हांमध्ये दाखवलेली गोष्ट करण्याची परवानगी नाही, ती गोष्ट करू नका. तर आता आपण या चिन्हांबद्दलची माहिती करून घेऊयात. गोलात दाखवलेला उभा बाण आणि त्याच्यावर तिरकी रेषा म्हणजेच इथून पुढे जाण्यास बंदी आहे. नो एंट्री, प्रवेश बंद. आता गोलात खालच्या दिशेने तोंड केलेला बाण व त्यावर तिरकी रेषा आणि त्यावर वरच्या बाजूला तोंड केलेला बाण, याचाच अर्थ असा की या रस्त्यावरून जाण्याची परवानगी तर आहे, परंतु येण्याची परवानगी नाही. म्हणजेच वन वे, एकमार्गी वाहतूक. आता हा विरुद्ध बाजूचा वन वे, म्हणजेच बाणांची स्थिती अगदी विरुद्ध आहे. तिरक्या रेषेच्या खाली उभा बाण तर तिरक्या रेषेच्या वरती उलटा बाण, म्हणजेच या रस्त्यावरून जाण्यासाठी बंदी आहे. इथे दोन्ही प्रकारचे बाण गोलात दाखवलेले असून त्यावर तिरकी रेषा आहे, म्हणजेच हा रस्ता रहदारीचा नाही. या मार्गावरती येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांस दोन्हीकडून बंदी आहे. दुमार्गी वाहतुकीस मनाई. या गोलात ट्रकचे चिन्ह दाखवले असून त्यावरती तिरकी रेषा आहे. याचा अर्थ तुम्हालाही कळला असेलच की या विभागात सर्व प्रकारच्या सर्व अवजड वाहनांना बंदी आहे, म्हणजेच मोठा ट्रक, मोठी बस इत्यादी. गोलामध्ये जर फक्त बैलगाडीचे चित्र असेल आणि त्यावर मारलेली तिरकी रेषा असेल तर याचा अर्थ असा की या मार्गावरून बैलगाडी जाण्यास मनाई आहे. तसेच नुसती हातगाडी व त्यावर मारलेली तिरकी रेषा, याचा अर्थ या मार्गावरून हातगाडी नेण्यास मनाई आहे. आता या वर्तुळात आहे हातगाडी व बैलगाडी आणि त्यावर मारलेली तिरकी रेषा. याचा अर्थ असा की या मार्गावरून हातगाडी व बैलगाडी यांना जाण्यास मनाई आहे. टांगा व त्यावर मारलेली तिरकी रेषा असे जर चिन्ह दिसले तर याचा अर्थ या मार्गावरून टांगा जाण्यास मनाई आहे. सायकल व त्यावर तिरकी रेषा म्हणजेच या मार्गावरून सायकल जाण्यास मनाई आहे. आताच्या चित्र